सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 हो करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, हो आवडे निरंतर हे सिधान, आवडे निरंतर हे सिधान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हे सिधान, आवडे निरंतर हे सिधान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, हे मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, हो मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळसी हार गळा पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, हे आवडे निरंतर हे ध्यान, आवडे निरंतर हे ध्यान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा हो कासे पीतांबर, आवडे निरंतर हे सिधान, आवडे निरंतर हे सिधान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तू का म्हणे माझे जी सर्व सुख, हो तू का म्हणे माझे हे जी सर्व सुख, तू का म्हणे माझे की सर्व सुख, तू का म्हणे माझे हे सर्व सुख, हे पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडी
पीतांबर तुळसी हारे गळा कासे पीतांबर पायी श्रीमुखावडी रे हो पायी श्रीमुखावडी तुळसी हार कासे पीतांबर रे तुळसी हार हे आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर ध्यान आवडे निरंतर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर कासे विठोबार घुमाई जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरी जय जय राम कृष्ण राम जय जय राम राम जय जय राम जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा हो सुख झाले हो साधे सुख झाले हो साधे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा दोहा माधवा बरवा दोहा माधवा बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे बहुता सुकृताची जोडी बहुता
समृताचे जोडी बहुता समृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगे बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाप रुक्मादेवी वर बाप रुक्मादेवी वर तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम जय जय राम वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगते सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगते सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने आणि कमी देवा काही नेती आणि कमी देवा काही नेती गायनाचे उडे आपुले या छंदे गायनाचे उडे आपुले छंदे गायनाचे उडे आपुले या छंदे गायनाचे उडे आपुले छंदे मनाचे आनंदे आवडीने मनाच्या आनंदे आवडी मनाच्या आनंदे आवडी लाज भया शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविदा मान लाज भया शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविदा मान न कळे साधन या परती नकडे साधन या परती नकडे साधन या परती तुका म्हणे आता पुल्या सायाचे तुकाने आता पुण्या सायसे तुका म्हणे आता पुल्या सायाचे म्हणे आता पुण्या सायसे आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हा जगदेशे सांभाळावे आम्हा जगदेशे सांभाळावे गायनाचे उडे आपुल्या चंदी गायनाचे उडे आपुले छंद गायनाचे उडे आपुल्या चंदी गायनाचे उडे आपुले छंद मनाचे आनंदी आवडीने मनाच्या आनंदे आवडी मनाच्या आनंदे आवडी बार कुमाई ठोपार कुमार विठोबार 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 कुमाई ठोपार कुमार
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा 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 हो वैष्णवा संगती सुख वाटे जीवा 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 आणि कमी देवा काही नाही आणि कमी देवा काही नाही गायनाचे उडे आपुली छंद गायनाचे उडे आपुली छंद आणि कमी देवा काय आणि कमी देवा काय नेणे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे ओ मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे मनाचा आनंद आवडीने मनाच्या आनंदे आवडी
हा हा हो 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 हा 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 हो मना हो 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 हा मनाच्या आनंदावाडी, मनाच्या आनंदावाडी, गायनाचे ओढे आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया हरे विठ्ठल 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 आला विठ्ठल आला विठ्ठल विठ्ठल उडाला हरे विठ्ठल 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 आला विठ्ठल 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 आला विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय सब संतन की जय विठ्ठल 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परती गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिसे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रारुता या विना वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिवीर दैवे सदा वंदिता
सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुझे गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदास अवधारी जोजी. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिची असे. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे बरन हो रघुबर बिमल जसो जो दायक फुलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरौ कलेस विकार. हे दुख भांजन मारुती नंदन हे दुख भांजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुंदर विनती वारंवार विनती वारंवार. हे दुख भांजन मारुती नंदन हे दुख भांजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार. पवन सुत विनती वारंवार. शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबव्या सुबटा. शिव बोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. प्रस्तुत संकीर्तनासाठी निवडलेला अभंग देवमान्य संत संत मान्य संत जगमान्य संत वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा अभंग या सेवेसाठी निवडलाय. या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात जीवन जगत असताना जर सुखाची प्राप्ती करायची असेल सुखाच्या जबड्यामध्ये जगायचं जर असेल तर एकच काम करावं लागेल का संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये किती सुख प्राप्त होतं हा दाखला तुकोबाराय अभंगामध्ये देतात. विठ्ठला 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 विठ्ठला. अल्पासा परिहार द्यायचा तो असा. अखिल कोड ब्रह्मांड एक विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा. भयात असते अग्नी तपती भयात तपती सूर्य हा. ज्याच्या भीतीने अग्नी तपला जातो ज्याच्या भीतीने सूर्य प्रकाशला जातो इंद्र वायू मृत्यू हे त्याच्या भीतीने धावतात. किती अबाधी सत्ता असावी त्याने गीतेमध्ये स्वतः सांगावं म्या बोलविले वेद बोले म्या चालविले सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले तो या जगात चाळीत. तुझ्या सत्तेने वेद बोलतो आणि तुझ्या सत्तेने सूर्य प्रकाशला जातो. असा असणारा भगवान परमात्मा त्या भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेली भूमी आपल्या पवित्र गावातील सर्वांच्या हृदयामध्ये घर करणारं सर्वांच्या अंतःकरणामध्ये घर करणारं आपले बाबा बाबूराव दादा या मूर्ती लोकातून निघून गेले. खरं तर वर्ष झालं आपण सर्व शास्त्राधरून या ठिकाणी विधी संपन्न करत आहोत. माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी तुकोबारांचा गाथा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्व शास्त्राधरून या ठिकाणी विधी संपन्न करत आहोत. निश्चित आपल्या बाबांना मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मी भगवंताला एक प्रार्थना करेल आमचे बाबा या मूर्ती लोकांमध्ये किती वर्ष जगले त्यांच्या कर्मानुसार त्यांच्या कामानुसार त्यांना योग्य ती जागा मिळो त्यांना मोक्ष प्राप्त हो 4 मुक्तीचा लाभ प्राप्त हो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. कारण दादांना मनुष्य किती वर्ष जगला 100 वर्ष जगू द्या 80 वर्ष जगू द्या 50 वर्ष जगू द्या ऐका पण निसर्गाचा नियम असतो सृष्टीचा नियम असतो जगाचा नियम असतो. ज्याची उत्पत्ती झाली त्याचा नाश निश्चित आहे आणि ज्याचा नाश झाला त्याची उत्पत्ती निश्चित आहे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊली ज्ञानोबारांनी घड्याळाचं उदाहरण दिलं. घड्याळाला काटे 3 असतात सेकंद काटा मिनिट काटा आणि तास काटा. हे 3 काटे सारखे फिरत राहतात. तसं मनुष्य जीवनाचं जीवनचक्र हे कायमस्वरूपी फिरत राहतं. म्हणून निसर्गाचा नेम आहे सृष्टीचा नेम आहे जगाचा नेम आहे. या मूर्ती लोकांमध्ये जेवढे चेतन वस्तू आहे सजीव वस्तू आहे प्रत्येकाला जावं लागतं. मी जाऊ नये मी सत्तावान असावं मी जिवंत असावं मी अमर असावं मला मरणच नसावं
असं प्रत्येकाला वाटतं, पण एकदा विधात्याने आपल्या कपाळावर काढलेला त्याच्यामध्ये कोणी बदल करू शकत नाही महाराज, कोणी बदल करू शकत नाही. महिला मंडळ मला तुम्ही सांगा, तुम्हाला वाटतं का मी जावं म्हणजे कीर्तन सुटलं तुमच्या घरी नाही, गोइंग टू एम पुरी वाटतं का? नाही ना महाराज. मी मरावं असं कोणालाच वाटत नाही, पण मरण आपलं पाचीच्या दिवशीच लिहिलेलं असतं महाराज. बघा, मुलाचा जन्म झाला पाचीच्या दिवशी त्याच्याजवळ दिवा लावलेला असतो का? कारण सटवी येते, त्याच्या कपाळावर त्याचं भविष्य लिहिते. पुढे चालून तो काय होणार आहे, आमदार होणार आहे, खासदार होणार आहे, मंत्री होणार आहे, वकील होणार आहे, महाराज होणार आहे का भिकारी होणार आहे, त्याच्या मरणाची तारीख सुद्धा लिहिते आणि त्याच्यामध्ये कोणी बदल करू शकत नाही. माऊली ज्ञानोबा फार गोड वर्णन करतात. काल लाटीचे लेहने न मोडेगा काही केले आणि काळे गोरे पण धुतले फिटवणे. कुणी असू द्या, आमदार असला काय, खासदार असला काय, मंत्री असला काय, महाराज असला काय, वकील कुणी असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, प्रत्येकाला जावं लागतं. या मृत्यू लोकांमधून अजित दादा निघून गेले का नाही? किती मोठी प्रॉपर्टी होती, किती संपत्ती होती, किती पैसा होता. ज्या दिवशी महाराज त्यांना न्यायला आले ते म्हटले असते यमदेवाला, तुमच्या नावावर 2-4 कारखाने करतो, मला 2-4 वर्ष जगू द्या, म्हटले असते महाराज. पण नाही ना महाराज. का? कारण त्या ठिकाणी वशिला बाजी चालत नाही, मरण हाटळे. मौत जब तुझी को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, वाह वाह. घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज वाह विशाल महाराज वाह. घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांस के बाद होगा सवेरा, देखना है दिन सवेरा. सांस के बाद होगा सवेरा, वाह वाह. देखना है दिन सवेरा. पाँव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगे, घर से बाहर निकलना पड़ेगा. आवाज निकलना पड़ेगा. निकलना पड़ेगा. वाह वाह. हे शरीर भाड्याचं आहे महाराज. काय? हे शरीर भाड्याचं आहे. जर आपण जर एखादं घर जर घेतलं आणि घराचा मालक जर म्हटला उद्या तुम्हाला घर खाली करावं लागेल, आपली इच्छा नसली तरी आपल्याला घर खाली करावं लागतं. तसं हे घर भाड्याचं आहे. एकदा यमदेवानी हाक मारली का यममूर्ती लोक खाली करावं लागतं महाराज. म्हणून जावं तर प्रत्येकाला लागतं. महिला मंडळ, देवाने आपल्या घरी यावं असं कोणाकोणाला वाटतं? तुम्ही मुके बिके काही आजारी का? बोलत चला ना. देवाने आपल्या घरी यावं असं कोणाकोणाला वाटतं? प्रत्येकाला वाटतं. पण मी देवा घरी जावं असं कोणाला वाटतं? कोणालाच वाटत नाही महाराज. का? कारण माणसाला मरण आवडत नाही. मरण सोडून द्या, माणसाला मर शब्द सुद्धा आवडत नाही. माऊली ज्ञानोबा बोलतात, जर एखाद्या जर मुलाला जर म्हटलं कुठं चालला, तो म्हणतो चाललो मरायला, घरात लगेच म्हणता बाळा सांगू नको, पण अशा प्रकारचा अशुभ बोलू नको. म्हणजे मर हा शब्द सुद्धा अशुभ मानला जातो. मरण लांब राहिलं महाराज. आगा मर हा बोलणं सहाती आणि मेलियावर रडते. म्हणजे माणसाला मरण नको वाटतं, कोणालाच वाटतं. पण दादांनो, प्रत्येकाला जावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं. मी जाऊ नये, मी सत्तावान असावं, मी जिवंत असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण दादांनो, एकदा विधात्याने आपल्या कपाळावर काढलेला त्याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. म्हणून जीवन फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. जन्म आपल्या हातामध्ये नाही, मरण आपल्या हातामध्ये नाही, पण जन्म आणि मरण यांच्यामधलं जे अंतर आहे त्याला जीवन म्हणतात. ते जीवन आपल्या हातामध्ये आहे. मग कसं जगलं पाहिजे?
कसं जगलं पाहिजे? आलासी पोटोनिया जासी कवन्या रेटाया आलासी पोटोनिया जासी कवन्या टाया गरदार तुझे नाही अवघी लटके समाया गावाला होय बापा सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी का आपण सावध झालं पाहिजे. काय सावध झालं पाहिजे? कारण जन्म आपल्या हातामध्ये नाही, मरण आपल्या हातामध्ये नाही, पण जन्म आणि मरण यांच्यामधलं जे अंतर आहे त्याला जीवन म्हणतात. ते जीवन आपल्या हातामध्ये. मग कसं जगलं पाहिजे? आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आपली कीर्ती चराचरामध्ये राहिली पाहिजे. माऊली ज्ञानोबा या मूर्ती लोकांमध्ये 750 वर्ष झाले. त्यांचं नाव आजरामर आहे. ऐका ना, माऊली ज्ञानोबारांना जाऊन 750 वर्ष झाले. त्यांचं नाव आजरामर आहे. जगद्गुरु तुकोबरा या मूर्ती लोकांमध्ये 42 वर्ष राहिले. त्यांचं नाव आजरामर आहे. राहिल्या त्या कीर्ती जगा माझे माझे, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. हो राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. गेले दिगंबरे ईश्वर युवती, गेले दिगंबरे ईश्वर युवती, राहिल्या जगीती जगा माझे, राहिल्या जगीती जगा माझे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. साधू संत या मृत्यू लोकांमध्ये थोडे वर्ष जगले, थोडे वर्ष राहिले, पण जगावर क्रांती केली महाराज. माऊली ज्ञानोबा 22 वर्ष राहिले. जगद्गुरु तुकोबार 42 वर्ष या मृत्यू लोकांमध्ये राहिले. पण ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची, त्यांची कीर्ती चराचरामध्ये राहिली. म्हणून आज दादा बाबा आपल्यातून या मूर्ती लोकातून निघून गेले. खरं तर महाराज त्यांचं जीवन म्हणजे हट्टी होतं. जे करायचं म्हणजे ते करणारच. पण दादानो, शास्त्र असं सांगतंय, तुम्ही रागीट असू द्या, तुम्ही शांत असू द्या, तुम्ही हट्टी असू द्या, प्रत्येकाला हे मृत्यू लोक सोडावं लागतं. त्यांच्या पाठीमागली शोकाकुल परिवार आहे, दुःखांकित परिवार आहे. 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. खरं तर त्यांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खरं तर या मुलांना, या मुलीला द्यावे तेवढे धन्यवाद आहे. या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद आहे. जीवनातून बाप निघून गेला आणि आपल्या बापाचा या ठिकाणी विधी संपन्न केला आहे. खरं सांगू महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुम्हाला ज्या बापाने आपल्या मुलांना शिकवलं, लहानचं मोठं केलं, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, आणि ती मुलं मोठी झाली, लग्न झालं, बाहेरच्या देशामध्ये नोकरी लागली, तिकडेच लग्न झालं, प्रपंच सुरू झाला. खेड्यामध्ये राहणारी आई मरण पावली, खेड्यामध्ये राहणारा बाप मरण पावला, तर मारा मुलं दशकिरा विधीला जाऊ द्या, मौतीला सुद्धा आले नाहीत. म्हणून या जगामध्ये सर्वात मोठा दागिना जर काही जर असेल तो संस्कार आहे. जेणेकरून त्याला धर्म कळाला पाहिजे, जेणेकरून त्याला आई कळाली पाहिजे, आणि जेणेकरून त्याला बाप कळाला पाहिजे. खरं तर या पोरांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. आपल्या बापाचा या ठिकाणी विधी संपन्न केला आहे. अरे जीवन जगत असताना मुलं मोठी झाली, ऐका ना, लग्न झालं, प्रपंच सुरू झाला, तर 2 मुलांनी आई बाप वाटून घेतले. आई तुझ्याकडं आणि बाप माझ्याकडं. ऐका ना,
पण ज्याच्या हिश्श्यामध्ये बाप आला ना, त्या मुलांनी काय केलं, बापाला घेतलं आणि वृद्ध आश्रमात टाकलं. हा मुलगा घरी परतत होता. बापाने हाक मारली, बाळा इकडे. मुलगा आला आणि बापाने डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, बाळा तुमच्या दोघांना जन्माला घालण्यासाठी तुझ्या आईने पोटामध्ये 3 पुरींना मारलं आणि तुमचा जन्म झाला आणि आज तुम्ही आम्हाला वृद्ध आश्रमात टाकलं. पोरांनो, एक काम करा, सुखाने संसार करा, आनंदाने संसार करा. अरे वृद्ध आश्रमात टाकलं बापाला, तरी आपल्या प्रपंचाची काळजी करतो, आपल्या संसाराची काळजी करतो ना, त्याला बाप असं म्हणतात, त्याला बाप असं म्हणतात. म्हणून मी सांगत असतो गड्या, या जगामध्ये पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ जर काही जर असेल तर आपली माय आहे आणि स्वर्गापेक्षा उंच जर काही जर असेल तर आपला बाप आहे. म्हणून जीवन जगत असताना आईबापाची आपण सेवा केली पाहिजे. आळंदीला आम्ही होतो महाराज, बैला मंडळ पुरुष म्हणून सांगन तुम्हाला, आळंदीला होतो प्रॅक्टिस करायला. घाटावर जायचो. घाटावर जात असताना चाकण चौक आहे, त्या चाकण चौकामध्ये एक म्हातारा एक म्हातारी बसलेले होते, थंडीमध्ये कडकडत होते. आम्हाला दया आली, आम्ही त्या ठिकाणी गेलो. म्हणलं बाबा कुठले? म्हणे महाराज 5 दिवस झाले पोटामध्ये अन्न नाही, 5 दिवस झाले मी उपवाशी आहे, महाराज काहीतरी मिळेल का? त्यांना उठवलं, आमच्या आश्रमात नेलं आणि जी मधुकरी उरली होती ना ती त्यांना खाऊ घातली महाराज. आणि महाराज त्यांनी आशीर्वाद दिला, पोरांनो तुमचं कल्याण होईल. म्हणून आज कल्याण सांगतो तुम्हाला. त्यांना झोपण्याकरता आथरून टाकून दिलं. झोपले जाताना विचारलं, बाबा कुठले? म्हणे आम्ही साताऱ्याचे. या ठिकाणी कशा करता आलात? म्हणे महाराज आम्हाला आमच्या मुलांनी घराच्या बाहेर काढलं. किती मुलं तुम्हाला? 4 मुलं. काय करतात मुलं? एक मुलगा डॉक्टर आहे, एक मुलगा वकील आहे, एक मुलगा पोलीस आहे आणि एक मुलगा इंजिनियर आहे. असं म्हटल्यानंतर डोळ्यातून पाणी आलं. 4 मुलं नोकरीला असताना यांचे आई वडील जर घराच्या बाहेर भीक मागत असेल तर जीवन जगत असताना किती संपत्ती कमवली, किती पैसा कमवला, तो झिरो आहे महाराज, तो शून्य आहे. म्हणून तुम्ही कोटीचा बंगला बांधा, तुम्ही लाखाचा बंगला बांधा, पण कोटीच्या बंगल्याच्या ओट्यावर जर म्हातारा बाप आणि म्हातारी माय जर बसली जर नसेल ना तर बंगल्याला झिरो किंमत आहे विसरू महाराज. नको रे आई बापाला, वा विशाल महाराज वा. विसरू नको रे आई बापाला, झिजमिलच्या काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छायर वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुझ मिळेल बंगला गाडी, किती वाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. म्हातार पाणी द्या आई बापा, म्हातार पाणी द्या आई बापा, खाऊशील भीक मागाया काया जिनवण तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. आई निघून गेली, बाप निघून गेला, प्रेम संपलं महाराज, माया संपली. म्हणून जा तुम्ही संगमनेरच्या बाजारात, सर्व काही मिळेल तुम्हाला. गाडी मिळेल, पैसा मिळेल, माडी मिळेल, बंगला मिळेल, शेती मिळेल, वाडी मिळेल, सर्व काही मिळेल. पैसा फेकला का बायको सुद्धा मिळते. पण 2 गोष्टी अशा आहेत गड्या, किती पैसे फेका मिळणार नाही. 1 नंबर म्हणजे आई आणि 2 नंबर म्हणजे बाप. म्हणून या पोरांना विचारा, या मुलीला विचारा, बाप म्हणजे काय. त्यांच्या जीवनातून बाप निघून गेलाय. खरं तर बापाचा या ठिकाणी विधी संपन्न केला आहे. हा सोहळा बघून आपल्या बाबूराव दादांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि या परिवाराला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्म्याला आवर्जून सांगणार, या मूर्ती लोकांमध्ये माझ्या मुलांनी, माझ्या मुलींनी, माझ्या परिवाराने माझा विधी संपन्न केला आहे. आमच्या परिवारामध्ये एक सदाचारी मुलगा जन्माला यावा, एक वारकरी मुलगा जन्माला यावा. हा आशीर्वाद महाराज आपले बाबा या मूर्ती लोकांमध्ये या परिवाराला दिल्याशिवाय राहणार नाही. हे तुका म्हणे पितृ आशीर्वाद तुका म्हणे पितृ आशीर्वाद तुका म्हणे पितृ आशीर्वाद वा वा.
तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिती तया कुळा. तुमचं कल्याण होईल, तुमचा उद्धार होईल, हा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवन जगत असताना नाही तुम्हाला देवाची सेवा जमली, नाही तुम्हाला साधू संतांची सेवा जमली, तर भगवंतांनी प्रत्येकाच्या घरामध्ये 2 देव दिलेत मायबापांनो. 1 नंबर म्हणजे आई आणि 2 नंबर म्हणजे बाप. त्या आई वडिलाची सेवा जरी केली ना, तो विटेवरचा पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी पाणी भरायला आल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद त्या आई वडिलाच्या सेवेमध्ये. काय लागतं मला आईबापाला? काहीच लागत नाही, काहीच लागत नाही. तुम्ही लाखांनी पैसा कमवू द्या, तुम्ही कोटीना पैसा कमवू द्या, अरे आई म्हणणार नाही, बाप म्हणणार नाही त्या पगारामधले मला अर्धे पैसे दे, म्हणणार नाही मला 10 रुपये दे, मला 5 रुपये दे, मला 100 रुपये दे, कधी म्हणणार नाही. पण प्रेमाने जर 2 शब्द आपण जर आई वडिलांना जर बोलले ना, मला त्यांचं पोट भरल्याशिवाय राहणार नाही. काही लागत नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात, तुम्हाला गाव म्हणत असेल, तुम्हाला तालुका म्हणत असेल, जिल्हा म्हणत असेल, तुम्हाला विश्व म्हणत असेल, पण घरामध्ये जर तुम्ही आई वडिलांना जर व्यवस्थित बोलत नसले ना, तर माऊली ज्ञानोबा तुम्हाला मूर्ख म्हणतात. घरी माता पितारा धड बोली नाही संसारा आणि येर विश्वभर आदरा मूर्खू जायचा. म्हणून काहीच लागत नाही. भगवंताने आपले हे इंद्रिय दिले ना, याच इंद्रियाने आपण त्या आई वडिलाची आपण सेवा केली पाहिजे. त्या पुंडलिकांनी काय केलं महाराज? आई वडिलाची सेवा केली. ऐका ना, आई माहीत नव्हती अगोदर, बाप माहीत नव्हता. आई कशाला म्हणता, बाप कशाला म्हणता, पुंडलिका माहीत नव्हतं. पण एका संन्याशीची भेट झाली, महात्म्याची भेट झाली आणि त्याच्या सांगण्यावरून आई म्हणजे काय कळाली, बाप म्हणजे काय कळाला. पण घरी आल्यानंतर आई वडिलाची सेवा केली. एका मांडीवर आईचं डोकं होतं, एका मांडीवर बापाचं डोकं होतं आणि चालली होती सेवा. विश्वाचा मालक परमात्मा प्रसन्न झाला, पण पुढे नाही उभा राहिला महाराज, पाठीमागं उभा राहिला आणि पुंडलिकाला आवाज दिला, पुंडलिका तुझ्या भेटीसाठी आलोय, तू माझ्या दर्शनासाठी आहे. महाराज पुंडलिकाने विचार केला काय करावं. पाठीमागं वळून जर बघितलं तर माझ्या शरीराची हालचाल होईल, माझ्या आईची झोप मोडेल, माझ्या बापाची झोप मोडेल. म्हणून विश्वाचा मालक कसा दिसतो हे पुंडलिकाने पाठीमागं वळून बघितलं नाही. शेजारी वीट पडलेली होती, ती वीट घेतली आणि पाठीमागं फेकली. सांगितलं, देवा मी माझ्या आई वडिलाची सेवा करतोय, या विटेवर उभा राहा. 28 युग झाले भगवान परमात्मा त्या विटेवर उभा आहे. याला आई वडिलाची सेवा म्हणतात, याला आई वडिलाची सेवा म्हणतात. म्हणून जीवन जगत असताना पुंडलिकाने आई वडिलाची आपण सेवा जशी केली ना, त्याची सेवा जर आपली उदयाला जर आली ना, निश्चित पांडुरंग परमात्मा आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. माय बाप केवळ काशी, वा महाराज वा. माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. कुठल्याच देवाला जायची गरज नाही, कुठल्या देवाची पूजा करायची गरज नाही. देव आपल्यासाठी आपला बाप आहे आणि देवी म्हणजे आपल्यासाठी आपली आई आहे. महाराज फक्त बापाला जर आपण जर म्हणलो ना, जेवले का बाबा, जेवली काय, तरी महाराज त्यांचं पोट भरतं. महाराज गोड बिघडल्यानं, गोड बोलल्याने आपलं काय बिघडतं महाराज? माणसाने गोड बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. मारवाडी भाषेमध्ये एक भजन आहे महाराज, फार गोड आहे. मिठू मिठू बोले तारो काय बिघडे, काय बिघडे तारो काय बिघडे, मिठू मिठू बोले तारो काय बिघडे, काय बिघडे तारो काय बिघडे, मिठू मिठू बोले तारो काय बिघडे, काय बिघडे तारो काय बिघडे, मिठू मिठू बोले तारो काय बिघडे, काय बिघडे तारो काय बिघडे. आपली वाणी जर चांगला उपयोग जर केला तर काय बिघडणार आहे महाराज? या मुखानं चांगलं सुद्धा बोलता येतं आणि या मुखानं वाईट सुद्धा बोलता येतं, पण आपण चांगलं बोललं पाहिजे. या पायानं कीर्तनात सुद्धा जाता येतं आणि या पायानं तमाशाला सुद्धा जाता येतं. मग आपल्याला कीर्तनाला जायचंय का तमाशाला जायचं हे आपण ठरवलं पाहिजे. या डोळ्यानं पंढरी सुद्धा बघता येते, या डोळ्यानं आळंदी सुद्धा बघता येते आणि या डोळ्यानं पिक्चर सुद्धा बघता येतो. मग आपला पिक्चर बघायचा आहे का पंढरी बघायची हे आपण ठरवलं पाहिजे. या हातानं कीर्तनामध्ये टाळी वाजवता येते आणि ह्याच हाताने नाकेवर सुद्धा टाळी वाजवता येते. मग आपल्याला या जन्मामध्ये कीर्तनामध्ये टाळी वाजवायची का पुढल्या जन्मामध्ये आपल्या नाकेवर टाळी वाजवायची हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणून या मुखानं गोड बोलता येतं, या मुखानं चांगलं बोलता येतं, वाईट सुद्धा बोलता येतं. पण आपण वाणीचा उपयोग चांगलं बोललं पाहिजे का वाईट बोललं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे महाराज, हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणून भगवंताने आपल्याला हे इंद्रिय दिले,
पण भगवंताने आपल्याला ही इंद्रिय दिली. पण शास्त्र सांगताय नाही तुम्हाला या इंद्रियांनी आपल्या भगवंताची सेवा करता आली. पण भगवंताने प्रत्येकाच्या घरामध्ये दोन देव दिलेत. या इंद्रियांनी आपण फक्त माईबापाची सेवा जर केली ना तर विश्वाचा मालक परमात्मा आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही, प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या मृत्यू लोकातून एक बाप निघून गेलाय. या मुलांना विचारा बाप म्हणजे काय, या मुलींना विचारा बाप म्हणजे काय. खरं तर या ठिकाणी सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न केलाय, संपन्न केलाय. खरं तर मला मी भगवंत परमात्म्याला एक प्रार्थना करतो, त्यांच्या कर्मानुसार त्यांच्या कामानुसार त्यांना योग्य ती जागा मिळो. आपण त्यांना कीर्तनरूपी भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. खरं तर एवढा सोहळा या ठिकाणी उभं केला आहे. मी सांगत असतो, ज्या बापाने आव्यापणे आपल्या मुलाला जन्म दिला, लहानचं मोठं केलं, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, ते मुलं बाहेरच्या देशामध्ये नोकरीला लागले, लग्न झालं, प्रपंच सुरू झाला. खेड्यामध्ये राहणारी आई मरण पावली, बाप मरण पावला. आई निघून गेली, बाप निघून गेला, तर मुला दशकविधीला जाऊ द्या, मौतीला सुद्धा आले नाहीत. म्हणून या जगामध्ये सर्वात मोठा दागिना जर असेल तो संस्कार आहे. आणि आपल्या पोरांना संस्कार जर दिले तर निश्चित मला त्याला धर्म काढल्याशिवाय राहणार नाही, आई काढल्याशिवाय राहणार नाही, बाप काढल्याशिवाय राहणार नाही. हे मुलं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकतात. मी एक सांगू तुम्हाला, हे मुलं वादक होतील याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकत नाही. हे मुलं गायनाचार्य होतील, गायक होतील, ही गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकत नाही. हे कीर्तनकार होतील, गॅरंटी देऊ शकत नाही. पण सांगू तुम्हाला, मोठं झाल्यानंतर आईला आई आणि बाईला बाई म्हटल्याशिवाय राहणार नाही, आईला आई आणि बाईला बाई म्हटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या जगामध्ये सर्वात मोठा दागिना जर असेल तो संस्कार आहे. जेणेकरून त्याला आई कळाली पाहिजे आणि जेणेकरून त्याला बाप कळाला पाहिजे. म्हणून जीवन जगत असताना आई वडिलाची सेवा फार महत्त्वाची. म्हणून या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद आहे. सर्व शास्त्रातून या ठिकाणी विधी संपन्न केला आहे. माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी तुकोबारांचा गाथा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्व शास्त्रातून या ठिकाणी विधी संपन्न केला आहे. निश्चित आपल्या दादांना मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्या निमित्ताने आपण निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय म्हणता, या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर जर सुखाची प्राप्ती करायची असेल तर एकच काम केलं पाहिजे. काय? संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जेवढं सुख आपल्याला प्राप्त होतं तेवढं सुख इतर ठिकाणी नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय प्रथम चरणामध्ये सांगतात, देवा मला संतांची संगत घडू दे, ते मला अभंगाच्या वैष्णवा संगती सुख वाटे देवा, वैष्णवा संगती सुख वाटे देवा, वैष्णव संगती सुख वाटे जीवा, वैष्णव संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काय देणं, आणि कमी देवा काय देणं, गायनाचे उडे आपुली आनंदे, गायनाचे उडे आपुली आनंदे. आणि कमी देवा काही देणे, आणि कमी देवा काही देणे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. जगद्गुरु तुकोबाराय प्रथम चरणामध्ये सांगतात, या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर संपूर्ण समाजाचं निरीक्षण करा. निरीक्षणांती एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, या मृत्यू लोकातील प्रत्येक मनुष्याची ओढ सुखाकडे. प्रत्येकाला वाटतं माझ्या पदरामध्ये सुख पडावं आणि प्रत्येकाला वाटतं मी सुखाच्या जबड्यामध्ये राहावं, मला दुःखाची प्राप्ती व्हावी. असा मनुष्य सापडायचा नाही. महिला मंडळ, मला एक तुम्ही उत्तर द्या, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्हाला पैठणी साडी पाहिजे का आयुष्यभर सुख पाहिजे? आयुष्यभर सुख पाहिजे. पुरुष मंडळ, तुम्हाला संघटनेला 1 गुंठा जागा पाहिजे का आयुष्यभर सुख पाहिजे? कोण म्हणलं 1 गुंठा? मला माझ्या घरची का लावी त्या काय? नाही ना महाराज, सुखाची आयुष्यभर सुख भेटलं पाहिजे. जुने लोक म्हणतात, घरामध्ये भाजीला तेलाची धार नसली तरी चालेल, पण आपलं जीवन सुखी गेलं पाहिजे. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा, प्रत्येकाची ओढ सुखाकडे. पण दादांनो, सुख कशाने प्राप्त होईल याचा मार्ग लोक चुकलेत. आपल्याला जायचं पुण्याला आणि आपण धरली मुंबईची गाडी, कधी आपण पुण्याला पोहोचू? नाही ना महाराज, का? आपलं साधन चुकलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सुखाची प्राप्ती करायची असेल संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जेवढं सुख आहे ना, ते तसं सुख इतर ठिकाणी नाही.
म्हणून जीवन जगत असताना संगत फार महत्त्वाचे. जीवन जगत असताना संगत फार महत्त्वाचे. ज्या माणसाला जीवनामध्ये मोठं व्हायचं आहे तिने मोठ्यांची संगत केली पाहिजे. 5वीचा मुलगा आहे तिने 10वीच्या मुलासोबत संगत केली पाहिजे. 10वीचा मुलगा आहे तिने 12वीच्या मुलासोबत संगत केली पाहिजे. 12वीचा मुलगा आहे तिने ग्रॅज्युएशन झालेल्या मुलासोबत संगत केली पाहिजे. तर माणूस मोठा होतो, अन्यथा मोठा होत नाही. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 ओ ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. हरि सुमरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तेरी बिगड़ी बनेगी. हे संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. म्हणून जीवनामध्ये संगत फार महत्त्वाची. ज्या माणसाला मोठं व्हायचं त्याने मोठ्यांची संगत केली पाहिजे. कारण जीवनामध्ये संगतीशिवाय माणूस घडू शकतो आणि महाराज संगत जर घडली तर महाराज बिघडू शकतो. म्हणून जीवनामध्ये संगत फार महत्त्वाची आहे. तुम्ही वारकऱ्याची संगत धरा. वारकरी सोबत नसेल तुम्ही भजनाला जाऊ शकता, तुम्ही कीर्तनाला जाऊ शकता, तुम्ही प्रवचनाला जाऊ शकता, तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊ शकता. तुम्ही दारुड्याची संगत धरा. दारुड्यासोबत नसताना कुठे जाऊ शकता? हां, आता हे मी सांगू का? नाही ना महाराज. म्हणून जीवनामध्ये संगत फार महत्त्वाची आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला सुख प्राप्त झालं संतांच्या संगतीमुळे, मला सुख प्राप्त झालं देवाच्या भजनामुळे, मला सुख प्राप्त झालं संतांच्या सेवेमुळे. म्हणून जीवन जगत असताना संगत फार महत्त्वाची आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा मला संतांच्या संगतीशिवाय इतर ठिकाणी मला सुख प्राप्त होत नाही, म्हणून मला संतांची संगत घडू दे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा संतांची संगत जर घडली तर मी काय करेल? तर मला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये गायनाचे उडे आपोलिया छंदे. गायनाचे उडे आपोलिया छंदे. ओ गायनाचे उडे आपोलिया छंदे. गायनाचे उडे आपोलिया छंदे. मनाचा आनंद आवडीने, मनाचा आनंद आवडीने. मनाची आनंदी आवडीने, मनाची आनंदी आवडीने. गायनाचे उडे आपोलिया छंदे. गायनाचे उडे आपोलिया छंदे. ओ गायनाचे उडे आपोलिया छंदे. गायनाचे उडे आपोलिया तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, संतांची संगत जर घडली तर महाराज देवा मी तुझ्या चिंतनामध्ये रंगेल, तुझ्या भजनामध्ये रंगेल, तुझं चिंतन करेल. तसं मला आपलं जीवन असं घडलं पाहिजे. कारण विश्वाच्या मालकानं आपल्याला कोटी रुपयाचं शरीर दिलं, 3.5 हाताचा नरदेह दिलाय. तो कशा करता दिला याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. पाय दिले तीर्थयात्रा करण्यासाठी, हात दिले भजनामध्ये कीर्तनामध्ये टाळी वाजवण्यासाठी, मुख दिलं भजन करण्यासाठी, डोळे दिले संतांचं स्वरूप बघण्यासाठी. म्हणून हे इंद्रिय आपण त्या भगवान परमात्म्याला वाहिले पाहिजे. एक दात जर सोन्याचा आणि चांदीचा बसवायचा जर म्हटला तर 20-20, 30-30 हजार रुपये लागतात. तर भगवंताने आपल्याला 32 दात फुकट दिले महाराज. दिली की नाही महाराज? आपल्याला त्याची किंमत कळत नाही, किंमत कळाली पाहिजे. आता महाराज आपल्याला जर एखादी वस्तू जर घ्यायची जर म्हटली तर मोबदला काय देतो आपण? हां, पैसा देतो. महिला मंडळ मला एक वाक्य सांगा, तुम्हाला कानातली वस्तू करायची किंवा नाकातली वस्तू करायची किंवा गळ्यात तर तुम्हाला सोनं करायचं आहे. तुम्ही सोनाराच्या दुकानामध्ये गेला, सोनं घेतलं, मोबदला काय देता हो? पैसे देता. बरोबर आहे का नाही? कानातली वस्तू केली, मोबदला पैसा दिला.
पण तीच वस्तू कानामध्ये घालण्यासाठी भगवंताने तुम्हाला कान दिले. भगवंताने काय घेतलं हो? काहीच घेतलं नाही ना महाराज, काहीच घेतलं नाही. म्हणून भगवान परमात्माचे एवढे मोठे उपकार आहेत, एवढे मोठे उपकार आहे. किती उपकार आहे? भगवंताला फक्त 2 गोष्टी आवडतात गाड्या. कुठल्या 2 गोष्टी आवडतात? 1 नंबर आपल्या कपाळाचा गोपीचंद आणि आपल्या गळ्यात तुळशीची माळ. सांगू तुम्हाला, तुमच्या गळ्यामध्ये सोनं आहे आणि माझ्या गळ्यामध्ये माळ आहे. पवित्र काय आहे? हा, माळ पवित्र, बरोबर आहे ना? मग कीर्तन सुटलं का सर्वांनी सोनं काढून इथं आणून ठेवा. काय म्हणते, काय लबाडे आमच्या सोन्यावर टापला काय? मला एकच सांगायचं आहे, पवित्र काय? पवित्र ही तुळशीची माळ आहे. म्हणून देवाला फक्त 2च गोष्टी आवडतात. कुठल्या? आपल्या कपाळावरचा गोपीचंद आणि 2 नंबर म्हणजे आपल्या गळ्यातील तुळशीची माळ. तुळसी माळ गाला गोपी चंदन कीला. तुळसी माळ गाला गोपी चंदन कीला. तुलसी माळे गोपी चंदन तुलसी माळे गोपी चंदन कीला. हृदयी कळवळा वैष्णवाचा. हृदयी कळवळा वैष्णवाचा. तुळसी माळ गाला गोपी चंदन कीला. तुळसी माळ गाला गोपी चंदन कीला. हृदयी कळवळा वैष्णवाचा. हृदयी कळवळा वैष्णवाचा. तुलसी माळ गाला गोपी चंदन कीला. तुलसी माळ गाला गोपी चंदन कीला. तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. देवाला फक्त या 2 गोष्टी आवडतात. म्हणून आवडतं प्रत्येकाला आहे. मनुष्याला आवड आहे, संतांना आवड आहे आणि देवाला आवड आहे. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. फक्त देवाला 2च गोष्टी आवडतात. हे आपल्या कपाळाचा गोपीचंद आणि गळ्यातील तुळशीची माळ. एवढं सुद्धा घालून चालत नाही. त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे, त्याचं आपण भजन केलं पाहिजे. पैसा कमावण्यासाठी, धन कमावण्यासाठी एवढा आपण अट्टहास करतो, एवढा प्रयत्न करतो, सोस करतो ना, तेवढाच मला भजनासाठी आपण अट्टहास केला पाहिजे. भजनासाठी आपण सोस केला पाहिजे. पैसा न लगे रुपया न लगे. पैसा न लगे. पैसा न लगे रुपया न लगे. पैसा न लगे. न लगे कवडी दमडी. न लगे कवडी दमडी. बोलो राम राम राम. बोलो जाम जाम जाम. मनवा मनवा खेती करो हरि नाम के. मनवा खेती करो हरि नाम के. मनवा खेती करो हरि नाम के. ओ मनवा खेती करो हरि नाम के. हरि नाम के. पैशासाठी आणि धनासाठी आपण किती अट्टहास करतो महाराज, किती सोस करतो. काही काही तर चोरी करतात महाराज पैशासाठी, धनासाठी. महिला मंडळ, पुरुष मंडळ, मला एक वाक्य सांगा. आता कीर्तन सुटलं, जेवण झालं ना, आपण आपल्या घरी निघालो आणि जात असताना आपल्याला डाव्या हाताला एक रावणाची मूर्त आणि एक उजव्या हाताला रामाची मूर्त दिसली. आपण कुठली उच्चार हो? हा, कुठली उच्चार? रामाची उच्चार, बरोबर आहे का नाही? पण त्यातली रामाची पितळाची आणि रावणाची सोन्याची, कुठली उच्चार? रामाची. आणि तुम्ही उच्चार माझ्या सगळं रावणाची उचलीम भाऊ. हा, नाही ना महाराज. प्रत्येकजण धनासाठी अट्टहास करतो, पैशासाठी अट्टहास करतो. पण ऐका ना, आपण जेवढं पुण्य कमवतो ना, ते पुण्य अदृश्य असतं महाराज. म्हणून लोक त्याच्याकडे पाठ फिरवतात, त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण पुण्य कमवणं किती सोपं आहे, किती स्वस्त आहे सांगू तुम्हाला. आलो शरण तुला भगवंता. आलो शरण तुला भगवंता. घेई कुशीत तुझ्या भगवंता. घेई कुशीत तुझ्या भगवंता. आलो शरण तुला भगवंता. पुढल्या कडव्यामध्ये फार गोड वर्णन केलंय.
पुण्य झाले स्वस्त जगी त्याला नाही भाव, त्याला नाही भाव देवा, त्याला नाही भाव, त्याला नाही भाव देवा, त्याला नाही भाव. पुण्य झाले स्वस्त जगी त्याला नाही भाव. पुण्यवान होय रंक पापी झाला राव. नाही तोरईचे गुणवंता हा आलो शरण तुला भगवंता. ही असणं आपण त्या भगवंताला केली पाहिजे. देवा तुझ्या नावाची माळ माझ्या गळ्यामध्ये, ती माळ म्हणजे माझा श्वास, ती माळ म्हणजे माझा प्राण. त्याचा मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याचा जीव कासावीस होतो, त्याचा माझा जीव सुद्धा कासावीस होतो. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. तुळसी माळ ही श्वासांची तुटे दाव विठ्ठला. जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. या जगामध्ये फक्त 3च लोक आपलेत महाराज. एक जन्मदाते आई आपले, 2 नंबर जन्मदाता बाप आपला आहे, आणि 3 नंबर म्हणजे विश्वाचा मालक आपला आहे. हे 3 जण जर सोडले या जगामध्ये कुणीच कोणचं नाही. हे जग लबाडे, हे जग भामट आहे. जोपर्यंत आपल्या खिशामध्ये पैसा आहे लोक भाऊ भाऊ म्हणतात, लोक दादा म्हणतात, लोक आपली वावा करतात. एकदा आपला खिसा खाली झाला का लोक आपल्याला हीग लावून सुद्धा सब पैसे के भाई, वा वा. भाई रे, सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई. अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई, सब सब पैसे पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई. सब पैसे के भाई. सर्वजण प्रेम करतात, फक्त पैशावर प्रेम करतात. काही लोक म्हणतात तो माझ्यावर प्रेम करतो, तुझ्यावर नाही प्रेम करत, तुझ्याजवळ असलेल्या पैशावर प्रेम करतो. म्हणून आपलं भलं झालेलं, आपलं कल्याण झालेलं, आपलं चांगलं झालेलं फक्त आईला आवडतं, बापाला आवडतं आणि जगाच्या मालकाला आवडतं. नाहीतर आपलं वाटोळ व्हावं अख्ख्या जगाला वाटतं महाराज, अख्ख्या जगाला वाटतं. म्हणून जीवन जगत असलेली 3 गोष्टी सेवा करा. 1 नंबर आईची सेवा करा, 2 नंबर बापाची सेवा करा आणि 3 नंबर म्हणजे विश्वाच्या मालकाची सेवा करा. कारण जगाचा पालन पोषण करणारा तो भगवान परमात्मा आहे. महिला मंडळ आपण घरामध्ये 2 लोकांचा स्वयंपाक केला आणि अचानक 3-4 व्यक्ती जर वाढले तर घरातली भाजी पोळी संपून जाते. घरामध्ये 2 लोकांचा स्वयंपाक केला, अचानक 2-4 व्यक्ती जर वाढले तर घरातली भाजी पोळी संपून जाते. तर पंढरपूरच्या वाटेला लाखोनी वारकरी जातात, एक सुद्धा वारकरी उपाशी राहत नाही. याला भगवंताची कृपा म्हणतात, याला भगवंताची कृपा म्हणतात. म्हणून सकळ जीवांचा करीतो सांभाळ. सर्वांचं भोजन झाल्याशिवाय, सर्वांचं जेवण झाल्याशिवाय तो भगवान परमात्मा अन्न सुद्धा सेवन करत नाही. म्हणून तो आपल्या जीवाचा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराने आपल्याला सांगितलं गड्या, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ. जीवाच्या जीवाच्या जीवा लगा पाहू, जीवाच्या जीवा लगा पाहू. संत महंत होतील भेटे, आनंद नाचू वाळवंटी. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ.
जीवाच्या जीव लगा पाहू, तोच आपल्या जीवाचा आहे. म्हणून या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. हा दे आपण सार्थकी लावला पाहिजे. मला संधीचं सोनं जर केलं नाही तर शास्त्रकार सांगतात तस्य जन्म निरर्थक. हा आपल्या भारत देशामध्ये ऐका ना, जगामध्ये गायनाच्या क्षेत्रामध्ये गायन कोकिळा म्हणजे त्यांचं नाव लताबाई मंगेशकर आपल्यातून निघून गेल्या. ऐका ना, काय गायन होतं. त्यांना मीडियावाल्याने विचारलं का हो ताई तुमचं नाव एवढं मोठं लौकिक का. त्यावेळी त्यांनी सांगितलं मी गायनाचा रियाज करत होते, पण रियाज करता करता काही लोकांनी माझं गायन ऐकलं आणि माझ्याकडे आले आणि मला गाण्याची संधी दिली, पिक्चरमध्ये गाण्याची संधी दिली आणि मी गाणं ऐकलं, चुकलं, दोनदा गायलं तरी चुकलं, तिसऱ्यांदा गायलं ते गायन बरोबर आलं. लोकांना एवढं आवडलं, एवढं आवडलं, एवढं आवडलं का माझं नाव लौकिक झालं. मला एकच सांगायचं आहे, लताबाई मंगेशकरांनी सांगितलं मला पिक्चरमध्ये गाण्याची संधी दिली म्हणून माझं नाव लौकिक झालं. तसं भगवान परमात्म्याने आपल्याला कोटी रुपयाचं शरीर दिलं, म्हणून या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. हा दे आपण सार्थकी लावला पाहिजे. त्यांचं एकच प्रतिज्ञा असते, या भारत देशासाठी माझा प्राण गेला तरी चालेल, पण महाराज या भारत देशासाठी माझा प्राण गेला तरी चालेल, पण या संधीचं आपण सोनं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण बाउंड्रीवर नाही, आपण भारत देशामध्ये आहोत. भगवान परमात्म्याने आपल्याला अनमोल किमतीचा नर्दे दिलाय. या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. हा दे आपण सार्थकी लावला पाहिजे. म्हणून जीवन जगत असताना 5 मिनटं काढा, 10 मिनटं काढा, 10 मिनटं 5 मिनटं त्या भगवंतासाठी द्या. अहंकार काही कामाचा नाही महाराज. येताना आपण काही आणलं नाही, जाताना सुद्धा आपण काही घेऊन जाणार नाही. मग अहंकार कशाला आणि गर्व कशाला. येताना घेऊन आलासी काय, जाताना घेऊन जाशील काय. येताना घेऊन आलासी काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान धरू भल्या मानसा, नको अभिमान धरू भल्या मानसा. येताना आपण काही आणलं नाही. या मृत्यू लोकांमध्ये 40 वर्ष जगलो, 50 वर्ष जगलो, पैसा कमावला, प्रतिष्ठा कमावली, सत्ता कमावली आणि मेल्यानंतर आपण काही घेऊन जाणार नाही. मग घमंड कशाला, अहंकार कशाला. माणसाने नम्र असलं पाहिजे. नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले अनंता. म्हणून असं जीवन जर कोणचं जर असेल, आपल्या बाबांचं होतं. म्हणून बाबा या मृत्यू लोकातून निघून गेले. खरं तर आपण त्यांना कीर्तनरूपी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या मुलांना, या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद आहे. आपल्या बापाचा या ठिकाणी विधी संपन्न केला आहे. म्हणून महिला मंडळ असेल, पुरुष मंडळ असेल, सर्वजण या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालात. म्हणून तुमचे सुद्धा मी धन्यवाद देतो. तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. शेवटचा विधी दशक्रिया विधी आणि वर्षश्राद्ध सर्वात महत्त्वाचे 2 विधी असतात. म्हणून सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याला एक गजर करायचा आहे, भजनाचा गजर करायचा आहे. भजन करून आपलं भजन आपल्या बाबांना ऐकू गेलं पाहिजे आणि वरून बाबांनी आपल्याला या मूर्ती लोकांमध्ये आशीर्वाद दिला पाहिजे. म्हणून टाळी वाजवून सर्वांनी भजन करा, सर्वांनी हात वर करा. पुरुष मंडळ असेल, महिला मंडळ असेल, झालं आपलं कीर्तन फक्त 10-15 मिनटं वेळ घेतो. सर्वांनी भजन करायचं बरं का. टाळी वाजवून भजन करायचं आहे. पाठीमागे सर्वजण टाळी हात वर करा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हे पांडुरंग 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 पांडुरंग. तुलेले हरी का नाम
विठ्ठल हरिनाथ भगवान की जय महाराज की जय कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमार गोपाल कुमाई गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई